Today we discuss standard 8 जनरल सायन्स धडा 5 इनसाइड द ॲटम। याच्यामधलं आज आपलं लेक्चर क्रमांक 3। लेक्चर क्रमांक 1 मध्ये आपण डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल आणि थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल पाहिलं होतं। लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपण रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट पाहिला होता विथ डायग्राम, आणि आज आपल्याला पाहायचं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल ही त्याची डायग्राम आहे। अतिशय सिंपल अशी डायग्राम आहे, पुस्तकात दिलेली नाहीये, पण मी काय केलेले तुम्हाला एक समजावून सांगण्यासाठी ती काय केलेली डायग्राम काढलेली आहे। हे जे डायग्राम मध्ये जे जे दिसतं ना आपल्याला अगदी अगोदर ते लिहून टाकायचं। क्रम कोणताही असू द्या, कोणत्याही क्रमाने तुम्ही काय करू शकता, लिहू शकता। ही मुद्दा सिंपल अशी डायग्राम मी काढलेली आहे, पुस्तकात नाहीये डायग्राम। मग आपण लिहू मॉडेल लिहिताना हे डायग्राम पाहूनच लिहायचं। पहिला मुद्दा वाटल्यास पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस पासून सुरू करू। तर काय ॲटम कंसिस्ट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस at its सेंटर। एव्हा पाठ करायचं नाहीये, काय केलंय मी एक डायग्राम काढलेली ॲटमची आणि त्याच्या मध्यभागी काय काढले, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस काढले। हे वर्तुळ आणि त्याच्या सेंटरला एक पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे। ते फक्त इंग्रजीत वाक्य लिहिलं मी की ॲटम कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट इट्स सेंटर। आता दुसरं काय आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, आणि हा पाथ आहे सर्क्युलर पाथ। तर आपण सांगू काय आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स revolve around positively charged nucleus, positively charged nucleus की काय आहे की हा जो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे त्याला असं E- न दाखवलं तरी चालतं, आणि तो काय करतोय, रिव्हॉल्व फिरतोय। कोणाच्या भोवती फिरतोय, पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियसच्या काय होतंय, भोवती फिरतोय। आता तिसरं काय, एम्प्टी स्पेस। आपण सांगू काय की ॲटम कंटेन्स, काय कंटेन्स करतो, तर लार्ज एम्प्टी स्पेस। काय आहे, एक खूप मोठी काय करतोय, एम्प्टी स्पेस, एक रिकामी जागा त्याच्यामध्ये असते, ही एम्प्टी स्पेस। हे काय बघा, हे 3 मुख्य मुद्दे। क्रम कोणता ठेवू शकता तुम्ही। हे डायग्राम काढले की मी सुरुवातीला सांगितलं पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, त्याच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फिरतात आणि एक एम्प्टी स्पेस आहे। आणि परत आपण काय आहे, त्यांना अजून 2 महत्त्वाचे मुद्दे कोणते सांगितले की काय आहे, तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आणि पॉझिटिव्हली चार्ज जे पार्टिकल्स आहेत की काय आहे, इक्वल आहेत। मग आपण सांगू काय, टोटल पॉझिटिव्ह चार्ज is equal to total negative charge। हो, जो पॉझिटिव्ह चार्ज आहे सेंटरला इज इक्वल टू निगेटिव्ह चार्ज जो इलेक्ट्रॉनच्या स्वरूपामध्ये काय करतोय, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय। आणि नंतर त्यांनी महत्त्वाचं सांगितलं होतं की ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ ॲटम, हे फार महत्त्वाचा असा मुद्दा रुदरफोर्डने ह्या ठिकाणी सांगितला होता। कोणता, एंटायर म्हणजे संपूर्ण मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस। त्याला सांगितलं होतं की ॲटमचं जितकं काय मास आहे, जितकं काय वस्तुमान आहे,
ते सगळंच्या सगळं गोळा झालेलं आहे. कुठं गोळा झालेलं आहे? पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस मध्ये गोळा झालेले आहे. म्हणजे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहे दे हॅव निग्लिजिबल मास. त्यांचं मास कसं आहे? निग्लिजिबल आहे, सोडून देण्यासारखं आहे. मॅक्झिमम जे मास आहे इट इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. हे काय सांगितले त्यानं? 5 असं महत्वाचे मुद्दे सांगितले. हे महत्वाचे 5 मुद्दे म्हणजेच काय आहे? इट इज नथिंग बट द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आता प्रश्न पडतो कोणता की काय आहे सर रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन्स. रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट जो आपण अर्ली लेक्चर मध्ये पाहिलाय त्याचे ऑब्झर्वेशन्स आणि हे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल हे कसं एकमेकाला कोरिलेट करतात, कसं एकमेकाला कोरिलेट करतात. तुम्ही आम्हाला रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट शिकवण्याच्या अगोदर सांगितलं होतं की रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल त्या एक्सपेरिमेंटवर अवलंबून आहे, त्याच्या ऑब्झर्वेशन्सवर अवलंबून आहे. कसं ते एक्सप्लेन करा. ओके, करतो. पहा, तिथे ऑब्झर्वेशन आपण सांगितलं होतं की मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स पास थ्रू द गोल्ड फॉईल. की आपण तिथं सांगितलं होतं की जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल्स काय होतात? गोल्ड फॉईल म्हणून पुढे निघून गेले. ज्या अर्थी ते पुढे निघून गेले त्या अर्थी ॲटम मध्ये काय आहे? ह्या एम्प्टी स्पेस मधून ते पुढे निघून गेले. गोल्डचे जे ॲटम्स आहेत ते एम्प्टी स्पेस मधून ते अल्फा पार्टिकल्स काय झाले? पुढे निघून गेले. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी अजून दुसरं ऑब्झर्वेशन तिथं कोणतं सांगितलं होतं की some alpha particles deflected with small angles and some are deflected in large angles. आता मग मला सांगा, पॉझिटिव्ह आता इथे इलेक्ट्रॉन आहे म्हणून इकडून जर का अल्फा पार्टिकल आला पॉझिटिव्हली तो काय केला? ह्या निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट झाला. म्हणजे काय झालं? तो तिकडे वळाला. म्हणजे याच्यावरून कशाचा शोध लावला त्यांनी? की त्यानं सांगितलं की हे काय असतात निगेटिव्ह मुळे. समजा इकडून असं पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल चालला की त्याला इकडे निगेटिव्ह कडे काय झाला? तो अट्रॅक्ट झाला, डिफ्लेक्ट झाला, इकडे डिफ्लेक्ट झाला. हे नंबर 2चं ऑब्झर्वेशन होतं तिथं. आणि आता नंबर 3चं ऑब्झर्वेशन तिथं काय होतं की सम अल्फा पार्टिकल्स आर बाउन्स्ड बॅक टुवर्ड्स द सोर्स. हो, सोर्स कडे बाउन्स बॅक झाले. आता एक लक्षात घ्या, इतक्या प्रचंड वेगाने जाणारे अल्फा पार्टिकल्स आहेत एवढ्या आणि एका पॉझिटिव्हला वापस कोण ढकलून देऊ शकतो? दुसरा पॉझिटिव्ह ढकलून देऊ शकतो. बाकी कोणामध्ये ताकद नाही. कारण अल्फा पार्टिकल्स पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि न्यूक्लियस सुद्धा पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणून अल्फा पार्टिकल आला आणि इथं पॉझिटिव्ह दिसला की दंकन आदळला आणि वापस गेला. कारण एका पॉझिटिव्हला कोण ढकलून देऊ शकता? दुसरा पॉझिटिव्हच ढकलून देऊ शकतो. म्हणून ते सब व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स आर बाउन्स्ड बॅक. ते कसे झाले? तर बाउन्स बॅक झाले. तर या पद्धतीने काय दोघांचं फक्त कोरिलेशन आहे. आपल्याला 8वीला फक्त लक्षात आलं पाहिजे, एस्टॅब्लिश करण्याची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याकडे 3 मॉडेल्स तयार झाले. कोणते कोणते 3 मॉडेल्स तयार झाले? डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल आणि हे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आता हे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे याचे सुद्धा काय आहे तर की खूप छान आहे, पण याचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. डिसएडव्हान्टेजेस म्हणणार नाही, याच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. बोर नावाच्या सायंटिस्टने ते शोधून काढल्या होत्या. BOH ते पुढे आपल्याला बघायचे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. पण हे त्यांनी शोधून काढल्या होत्या. काय लिमिटेशन्स होते बोरचे, रुदरफोर्डचे, आपण ते सुद्धा बघू की जे बोर साहेबांनी शोधून काढले होते की हे तर सध्याच्या आजच्या डेटला मोस्ट ॲक्सेप्टेड ॲटॉमिक मॉडेल आहे. आजच्या डेटला अगदी आपण आज सुद्धा हेच ॲटॉमिक मॉडेल काय करतो? फॉलो करतोय. बोरनं ह्या ॲटॉमिक मॉडेल मध्ये काही करेक्शन्स केले नाही. तर पहा मी काय म्हणतो वडा की पुढे बोर्स न जे काय ह्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये कोणतेही करेक्शन्स केले नाहीत. जसे थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये करेक्शन कुणी केले? डाल्टनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये करेक्शन कुणी केले? थॉम्सनने केले. थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये करेक्शन कुणी केले? रुदरफोर्ड्सने केले. पण रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेलच आज वापरलं जातं. त्याच्यामध्ये कोणते करेक्शन्स नाही आहेत. फक्त
भोर साहेबांनी काय सांगितलंय, BOHR हे माणसाचं नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे. भोर साहेबांनी फक्त याच्यामधल्या काही ज्या गोष्टी रुदरफोर्डला सांगता आले नाही त्या सांगितल्या, मात्र त्यांनी त्याच्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीयेत किंवा कोणतेही मॉडिफिकेशन्स सुद्धा केलेले नाहीत. फक्त ज्या काही गोष्टी 2-4 गोष्टी रुदरफोर्डच्या लक्षात आल्या नव्हत्या त्या फक्त त्यांनी सांगितल्या, इतकंच. बाकी आपण आज सुद्धा कोणाचं मॉडेल वापरतोय, रुदरफोर्डचंच मॉडेल वापरतोय आणि ते जगन्मान्य तेच मॉडेल आहे आणि इथून पुढे मी तेच वापरत राहणार, कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी नाहीयेत. फक्त त्याच्याकडनं काही सांगायचं राहिलं होतं की त्याला आपण लिमिटेशन्स म्हणू. आता तुमच्या 8वीच्या पुस्तकात नाहीये, मला एक सहज माहिती म्हणून की सांगितलं होतं की लोकांनी विचारलं, रुदरफोर्ड सर की तुम्ही म्हणता न्यूक्लियस सेंटरला असतं, न्यूक्लियस खूप छोटंसं असतं, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्जड आहे आणि ॲटममध्ये खूप सारी एम्प्टी स्पेस आहे, थोडंसं आम्हाला समजावून येईल अशा भाषेत सांगा ना, आम्ही सामान्य माणसं आहोत. तुमचं मॉडेल इतकं छान सांगितलं होतं त्यांनी की त्यांनी म्हटलं होते, बा ॲटम म्हणजे काय आहे, मोठं क्रिकेट ग्राउंड आहे. क्रिकेट ग्राउंड तुम्हाला माहिती आहे ना, सध्या तुम्ही IPL पाहता की नाही? पाहतो की. तर ते जे आहे, मग क्रिकेट ग्राउंड कसं असतं, गोल. हो, मग तसंच ते म्हणले ॲटम आहे. तसाच काय आहे, ॲटम आहे. आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस केवढं आहे, तर त्याच्या सेंटरमध्ये जर का आपण क्रिकेटचा चेंडू ठेवला, त्याच्या सेंटरमध्ये क्रिकेट, आता बघा क्रिकेटचं ग्राउंड इकडून क्रिकेटचा चेंडू, तर ते म्हणजे त्याच्या सेंटरमध्ये जर का आपण क्रिकेटचा चेंडू ठेवला तर ते न्यूक्लियस इतकं छोटं असतं, ते न्यूक्लियस. आणि गोल जी बाउंड्री असते ना, बाउंड्री गोल असते ना, ते 4 रन 6 रन, ते गोल बाउंड्री, तर अगदी तसे काय असतात, गोल 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 काय असतात, तर ऑर्बिट्स असतात आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. हे असं आहे. आणि म्हणजे बघा की एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये इतकुसा चेंडू ठेवला म्हणजे मध्ये किती एम्प्टी स्पेस झाली आहे, तर त्याने सांगितलं की ॲटम मेनली कन्सिस्ट ऑफ एम्प्टी स्पेस. हे फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली होती. आणि ऑल द मास ऑफ ॲटम इट इज कॉन्सन्ट्रेटेड इन द पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस. ही फार दुसरी महत्त्वाची गोष्ट रुदरफोर्डनं सांगितली. तिसरी की हे जे आहे हे सेंटरला असतं न्यूक्लियस, आणि जो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय काय असतात, तर त्याच्याभोवती गोल 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 फिरत असतात. वेगवेगळ्या रस्त्याने, बरं का, एकाच रस्त्याने नाही, वेगवेगळ्या रस्त्याने. जसं जसं तुमचं पुढे विद्यार्थी तुम्ही शिकत राहतात क्लिअर होऊन जाईल. हो, हे काय आहे, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. त्याने थॉम्सननं सांगितलं होतं की पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याच्यात निगेटिव्हली चार्ज एम्बेडेड आहे. मोतीचुराचा लाडून प्लम पुडिंग ते म्हणजे काय खाण्यापिण्याच्या गोष्टी थोड्याच आहेत. दिस इज सायन्स. हे सायन्स आहे. आणि त्यांनी काय केलं होतं, हे या पद्धतीनं समजावून सांगितलं होतं. हे जे आहे हे आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आणि ते त्याचे 5 काय आहेत मुद्दे. ते 3 तर आपल्याला आकृतीचं दिसतात आणि 2चं आपण काय केलेले, ते 2 स्पेशल, 4थं आणि 5वं ते सांगितलेले. आता याचे काय बघायचे आपल्याला, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलचे काय बघायचे, तर त्रुटी नाही बघायचे, काय बघायचे, लिमिटेशन्स. लिमिटेशन्स बघूया. की कसं, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, तर हे जे आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, तर त्यांनी काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. की आता इलेक्ट्रॉन्स काय आहेत, चार्जड पार्टिकल्स आहेत. इलेक्ट्रॉन्स काय आहेत, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. आणि ते कुठं कोणाभोवती फिरतात, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस भोवती फिरतात. तर काय होतं की एखादा जर का चार्जड पार्टिकल फिरत असेल तर इट विल लॉस्ट इट्स एनर्जी. तो त्याची एनर्जी काय करेल, लॉस्ट करेल. आणि एनर्जी लॉस केली की इट विल ड्रॉप इन द न्यूक्लियस. ते न्यूक्लियसच्या मध्ये पडून जाईल. म्हणजे ॲटम कसा आहे, इनस्टेबल आहे. पण रियालिटीमध्ये काय आहे, ॲटम इज व्हेरी मच इनस्टेबल. की रियालिटीमध्ये काय आहे, ॲटम इज व्हेरी मच स्टेबल. की मी काय म्हणतोय बघा, थोडक्यात काय म्हणायचंय त्यांना मराठीत, किंवा इलेक्ट्रॉन जर का गरगर 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 फिरत असतील, हो गंमत म्हणून सांगतो की त्यांना चक्कर येईल आणि ते पडतील, कारण ते चार्जड पार्टिकल्स आहेत. आणि ॲटम काय होईल, डिस्ट्रक्ट होईल. पण मुळात तसं होतं का,
नाही, ॲटम तर खूप स्टेबल आहे. मग लोकांनी विचारलं, लोकांना अरे बाबा हे रुदरफोर्डला विचारलं, हे एक निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, तो फिरतोय, तो ड्रॉप होईल न्यूक्लियसमध्ये, तुला काही सांगता येईल का? ते त्याला सांगता आलं नव्हतं. तर जे आहे की त्याला काय म्हणायचं, हे एक शॉर्ट कमिंग होती, त्याची मर्यादा होती रुदरफोर्डची. आता तुम्हाला इथं काय बोर्स स्टेबल ॲटॉमिक मॉडेल आहे पुढचे दिलेले, पण त्याच्या अगोदर जर का तुम्ही पान क्रमांक 30 वर पाहिलं तर तुम्हाला लाईन 1 2 3 4 5 प्रश्न येतात. हो, 5 प्रश्न दिलेले तुम्हाला पान क्रमांक, त्याला आपण इन टेक्स्ट क्वेश्चन म्हणू, की पुस्तकातच आलेले, की एक्झरसाइजच्या ऐवजी त्यांनी काय दिलेले की शिकता शिकताच आपल्याला 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर ह्या सदराखाली ते दिलेले पान क्रमांक 30 वर, आणि अतिशय महत्वाचे असे प्रश्न आहेत ते. म्हणून आपण बोर्स मॉडेल शिकण्याच्या अगोदर सुद्धा ते 5 प्रश्न काय करू, व्यवस्थित सोडवू. म्हणजे आपलं काय होईल, थॉम्सन्स मॉडेल, डाल्टन्स मॉडेल, रुदरफोर्ड्स मॉडेल, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, आणि हे 5 महत्वाचे प्रश्न ते पाहूयात आपण. ते 5 महत्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न काय, which discovery did point out that an atom has internal structure. मी तर क्वेश्चन सुद्धा लिहितो तुमच्या माहितीसाठी, तुमच्याकडे आहे, पण इथं लिहितो मी मुद्दाम क्वेश्चन लिहितो फळ्यावर. अतिशय महत्वाचे असे प्रश्न आहेत, तर लक्ष द्या, हे फक्त आपणच घेतो. नीट लक्ष द्या. काय, which discovery did point out that an atom has internal structure. An atom has internal structure. नीट लक्ष द्या. काय प्रश्न विचारलाय, आणि हा प्रश्न आपल्याला, ह्या प्रश्नाचे आधार कोण आहेत, डाल्टन्स मॉडेल, थॉम्सन्स मॉडेल, रुदरफोर्ड्स मॉडेल आणि स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ह्या 4 वरच हे जे आपण शिकलो ते 5 प्रश्नाचा तो आधार आहे. काय सांगतो प्रश्न, आपण अर्थ समजावून घेऊ. विच म्हणजे कोणती, डिस्कव्हरी म्हणजे शोध, डिड पॉइंट आउट म्हणजे दाखवतो. काय दाखवतो, की ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे. हो, ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे. कोणने पॉइंट आउट केलं, पहिल्यांदा, जे पहिल्यांदा केलं त्याचं सांगायचं. तर कोणती डिस्कव्हरी, तर थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. ह्या थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलने पहिल्यांदा पॉइंट आउट केलं. नंतर रुदरफोर्डने सुद्धा केलं, आपण ते सुद्धा लिहू शकतो. पण महत्वाचं काय केलं आहे, की थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलनं सांगितलं की ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे. डाल्टननं तर काय सांगितलं होतं, की तो सॉलिड स्फिअर आहे. हो, आपण आकृतीमध्ये गोल काढलं होतं, एक रंग दिला होता, तो सॉलिड स्फिअर आहे असं सांगितलं होतं. पण पहिल्यांदा थॉम्सननं सांगितलं की नाही 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 नाही, प्लम पुडिंग मॉडेल सांगितलं की त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स एम्बेड झाले, तर रुतले. म्हणजे पहिल्यांदा ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर कोण असतं हे कोणी सांगितलं, तर थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. ही डिस्कव्हरी आपल्याला पॉइंटेड आउट करते की काय काय आहे, की ॲटम हॅज इंटरनल स्ट्रक्चर. रुदरफोर्ड सुद्धा आहे बघा, त्यांनी सुद्धा सांगितलं, पण ज्यांनी पहिले सांगितलं ते आपण लिहू. त्यानंतर क्वेश्चन 2. पहा, मुद्दाम हे क्वेश्चन्स घेतोय. हे क्वेश्चन्स हे पहा परीक्षेला येतील नाही येतील नो मॅटर ॲट ऑल, पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू न, की मला मुद्दे किती समजलेत त्याच्यासाठी फार महत्वाचे आहेत आणि पुस्तकामध्ये ते दिलेले आहेत, म्हणून त्याचं अजूनच महत्व आहे. आता दुसरं काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन what is the difference between solid atom in Dalton's atomic theory? Solid atom in Dalton's atomic theory
and Thomson's atomic model. And Thomson's atomic model. काय आहे प्रश्नाचा अर्थ पहिल्यांदा समजावून घेऊ. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, हो दोघांमध्ये फरक काय आहे. डिफरन्स बिटवीन म्हणजे दोघात फरक. कोणा दोघात फरक. सॉलिड ऍटम इन डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी, की डाल्टनच्या ऍटॉमिक थिअरी मध्ये आणि थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल मध्ये, म्हणजे दोघांच्या मध्ये फरक काय आहे. व्हॉट इज द डिफरन्स, दोघांमध्ये काय फरक आहे. तर आपण पहिल्यांदा सांगू फरक कोणता आहे की अकॉर्डिंग टू डाल्टन्स थिअरी, अकॉर्डिंग टू डाल्टन्स थिअरी, की डाल्टन्स थिअरी नुसार काय आहे. ऍटम इज इनडिव्हिजिबल. ऍटम कसा आहे. इनडिव्हिजिबल आहे. आपण त्याचं डिव्हिजन करू शकत नाही. पण थॉम्सन काय म्हणतात. बट थॉम्सन काय म्हणतो. थॉम्सन said that atom is divided into positive charge and negative charge. की त्याला काय सांगितलं थॉम्सन ना की ऍटमचं डिव्हिजन होतं की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे दोन काय आहेत डिव्हिजन्स आहेत. हे काय आहे दोन ऍटॉमिक मॉडेल्स मधला बेसिक फरक आहे. आता प्रश्न तिसरा काय आहे पहा. तिसरा प्रश्न सुद्धा फार महत्वाचा. तो तिसरा प्रश्न आहे थॉम्सन्स मॉडेल आणि रुदरफोर्ड्स मॉडेल यांच्या मध्ये. हे पहिले दोन प्रश्न कोणावर अवलंबून होते. डाल्टन्स मॉडेल आणि थॉम्सन्स मॉडेल. आता प्रश्न क्रमांक 3 पाहू. पहा व्यवस्थित लक्ष द्या. इन टेक्स्ट क्वेश्चन म्हणायचं याला. काय म्हणायचं इन टेक्स्ट क्वेश्चन. की पाठ्यपुस्तकामध्ये एक्झरसाइज मध्ये नाही तर शिकवताच काही क्वेश्चन्स आलेले आहेत. तर आणि याचे उत्तर मिळवणं म्हणजे सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. तर आता तिसरा प्रश्न फार महत्वाचा आहे. बघूयात आपण तिसरा प्रश्न. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन explain the difference between the distribution of positive charge, the distribution of positive charge in Thomson's atomic model. In Thomson's atomic model and Rutherford's atomic model. And Rutherford's atomic model. बघा काय आहे प्रश्न समजावून घेऊ. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन, हो की फरक लक्षात घ्या, स्पष्ट करा. कोणाच्या कशामधला फरक. द डिस्ट्रीब्युशन म्हणजे विभागणी. कोणाची विभागणी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्जच्या विभागणी मधला फरक. कोणत्या कुठं थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेल मधला आणि रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेल मधला पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कसा असतो हे थॉम्सननं कसं सांगितलं आणि पॉझिटिव्ह चार्ज कसा असतो व कुठं असतो हे रुदरफोर्डनं कसं सांगितलं. दोघांचे एक मी म्हटलं ना की आपण हे जे का 4 मुद्दे शिकलो होतो डाल्टन्स मॉडेल, थॉम्सन्स मॉडेल, रुदरफोर्ड्स मॉडेल आणि स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, ह्या 4 वरच हे 5 प्रश्न येतात. तर आपण सांगू मग कसं उत्तर देऊ आपण याचं. पहिल्यांदा थॉम्सननं काय सांगितलं होतं की पहिले आपण सांगू काय. अकॉर्डिंग टू थॉम्सन
अकॉर्डिंग टू थॉमसन्स मॉडेल म्हणू आपण. अकॉर्डिंग टू थॉमसन्स मॉडेल पॉझिटिव्हली चार्ज is distributed through the atom evenly. Throughout the atom evenly. बघा म्हणजे काय होतो या वाक्याचा अर्थ. अकॉर्डिंग टू थॉमसन मॉडेलच्या प्रमाणे की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कसा आहे इज डिस्ट्रीब्युटेड विभागलाय कुठं थ्रूआउट द ॲटम संपूर्ण ॲटम वर पसरलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि इव्हनली म्हणजे सारख्याच प्रमाणामध्ये पसरलाय. म्हणजे थॉमसननं काय सांगितलं गोल ॲटम घेतलं आपण सांगितलं टरबूजातला लाल भाग सगळीकडे असतो की नाही असतो तसं थॉमसननं सांगितलं पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे आहे ॲटम मध्ये. आता रुदरफोर्डनं काय सांगितलं आता 5 मिनिटापूर्वी सांगितलं ना मी तुम्हाला. आपण मग थोडं व्यवस्थित करू इंग्रजीमध्ये. हाऊएव्हर तथापि काय अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल काय आहे पॉझिटिव्ह चार्ज is present in the center of atom in the form of nucleus. मात्र रुदरफोर्डनं काय सांगितलं की हा पॉझिटिव्हली चार्ज जो आहे की हा पॉझिटिव्ह चार्ज हा काय आहे असा सगळीकडे पसरलेला नाही ॲटम भर पसरलेला नाही तर तो कुठं आहे सेंटर ऑफ ॲटम मध्ये फक्त. आणि कशाच्या स्वरूपात आहे न्यूक्लियसच्या स्वरूपामध्ये आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे. हे काय आहे हा दोघांमधला फरक. काय होता प्रश्न आपला की डिफरन्स बिटवीन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन थॉमसन्स मॉडेल अँड रुदरफोर्ड्स मॉडेल. आता प्रश्न क्रमांक 4 नीट लक्ष द्या. मी तुम्हाला इन टेक्स्ट क्वेश्चन्स घेतोय. जे 4 गोष्टी आपण शिकलेलो आहोत त्याच 4 गोष्टीवर काय आहे हे इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहेत. ते सुद्धा तितकंच शिकणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला काय होतं आता आपल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या अजून क्लिअर होतात. आता इथं काय सांगितलेलं आहे नंबर 4 प्रश्न व्हॉट इज द पॉइंट डिफरन्स बिटवीन व्हॉट इज पॉइंट डिफरन्स बिटवीन the place of electron in atomic models of Thomson and Rutherford. In atomic models of Thomson and रुदरफोर्ड. चला प्रश्नाचा काय अर्थ होतो पहिल्यांदा तो मराठीत समजावून घेऊ आपण. व्हॉट इज पॉइंट डिफरन्स. तेव्हा पॉइंट डिफरन्स म्हणजे एकच मुद्दा येत असतो डिफरन्सचा त्याला म्हणतो पॉइंट डिफरन्स बिटवीन कोणामध्ये प्लेस ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटॉमिक मॉडेल्स ऑफ थॉमसन अँड रुदरफोर्ड. म्हणजे थॉमसन इलेक्ट्रॉन्स कुठं असतात ते सांगितलंय आणि रुदरफोर्डनं सुद्धा इलेक्ट्रॉन्स कुठं असतात ते सांगितलंय. मग दोघांमध्ये फरक काय मग थॉमसननं काय सांगितलं ते पाहूयात आणि रुदरफोर्डनं काय सांगितलंय ते पाहूयात. तर आपण सांगू अकॉर्डिंग टू थॉमसन्स मॉडेल
थॉम्सन्स मॉडेल, या थॉम्सन मॉडेलच्या प्रमाणे काय अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल आपण इथं काय सांगू की इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड, इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड म्हणजे रुतलेले असतात इन पॉझिटिव्ह चार्ज. की पॉझिटिव्ह चार्ज काय असतात, पॉझिटिव्ह चार्ज मध्ये ते रुतलेले असतात. मग ज्या अर्थी पॉझिटिव्ह चार्ज थ्रू आउट द ॲटम आहे त्या अर्थी इलेक्ट्रॉन सुद्धा थ्रू आउट ॲटम आहेत. हे कोणी सांगितलं, थॉम्सन्स मॉडेलनं. आणि रुदरफोर्डनं आपल्याला काय सांगितलं, काय सांगितलं रुदरफोर्डनं आपल्याला, की रुदरफोर्डनं सांगितलं की निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, आणि इथं लिहितो मी अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल, according to Rutherford's model, negatively charged electrons revolve around nucleus. जे पॉझिटिव्हली चार्जड आहे की न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. बघा थॉम्सन्स मॉडेलने काय सांगितलं, इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड आहेत, रुतलेले आहेत. तर रुदरफोर्डने काय सांगितलं की दे रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, की निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स काय करतात, न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. पहा हा होता चौथा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 5 परत सांगतोय, हे सगळे पान क्रमांक 30 वरचे काय आहेत, इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. ह्या मुद्द्याखाली हे 5 प्रश्न दिलेले आहेत, ते सुद्धा शिकणं इथं अत्यावश्यक आहे आपल्याला आपल्या कॉन्सेप्ट्स क्लिअर करण्यासाठी. आता 5वा प्रश्न कोणता, व्हॉट इज द थिंग विच इज प्रेझेंट इन रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. बघा काय सांगितलं त्यांनी, व्हॉट इज द थिंग, व्हॉट इज the thing काय which is present in Rutherford's atomic model, which is present in Rutherford's atomic model, Rutherford's atomic model, and not present in Dalton's and Thomson's atomic model. Dalton's and Thomson's atomic model. बघा काय प्रश्नाचा अर्थ, बघा कोड घातल्यासारखं, कोड कोडे घालता की नाही तुम्ही एकमेकाला, तसं आहे की व्हॉट इज द थिंग अशी कोणती गोष्ट आहे विच इज प्रेझेंट इन रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, जी रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेल मध्ये प्रेझेंट आहे, पण नॉट प्रेझेंट इन डाल्टन्स अँड थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे डाल्टनच्या मॉडेल मध्ये नाहीये आणि थॉम्सनच्या मॉडेल मध्ये आहे. सांगा बरं अशी कोणती गोष्ट आहे, कोणती गोष्ट आहे, कोणती, एका मिनिटात सांगा, एका मिनिटात. याचे 2-3 उत्तर आहेत बरं का, पण महत्वाचं काय आहे, एम्प्टी प्लेस आहे का. एम्प्टी प्लेस मला किंवा स्पेस म्हणू आपण, प्लेस म्हणण्यापेक्षा सुद्धा काय म्हणू, रिकामी जागा. एम्प्टी अजून करेक्ट करतो, एम्प्टी स्पेस. हो मी म्हटलं ना याचे उत्तर होतात पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस वगैरे असं होतं, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं काय आहे, एम्प्टी स्पेस. डाल्टनला सांगितलं होतं एम्प्टी स्पेस आहे म्हणून, नाही त्याला सांगितलं होतं सगळं गोळाच आहे. थॉम्सनला सांगितलं होतं की एम्प्टी स्पेस आहे म्हणून, नाही त्याने सांगितलं होतं सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. पण सगळ्यात महत्वाचं रुदरफोर्डनं सांगितलं की ही जी एम्प्टी स्पेस आहे, एम्प्टी स्पेस इज द थिंग which is explained only in Rutherford's model and not in Dalton's and Thomson's model. बघा हे 5 प्रश्न आहेत, हे मुद्दाम 5ची प्रश्न लिहिलेत, एक्सप्लेन केलेत. नाही कळालं व्हिडिओ थोडा रिवर्स करायचा
हो पत्की सर परत सांगतील याकडे काय दादा सांगतील रिवर्स करायचं आणि व्यवस्थित एका एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे. बाकी तुम्ही तर तुम्हाला प्रिपेअर करून देईलच, पण जाऊ द्या सर प्रिपेअर करून देतील लर्निंग पॉईंट्समध्ये आणि आय विल लर्न, मी पाठ करेल, नाही असं नाही. व्यवस्थित समजावून घ्यायचे. नाही समजावून घेतलं व्हिडिओ काय करायचा रिवर्स करायचा. चालेल. थँक्यू.